नमस्कार, मी API मीरा अदमाने, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव. महामार्ग पोलिसांतर्फे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता वेळोवेळी जनजागृती केली जाते. याच जनजागृतीच्या अनुषंगाने मी जड वाहन चालवणाऱ्या चालक बांधवांना विनंती करू इच्छिते. तुम्ही प्रवासास निघालात, थांबा. अगोदर तुमच्या गाडीचे टायर्स, हेडलाईट, टेल लाईट, रिफ्लेक्टर हे चांगल्या स्थितीत आहेत का हे तपासून घ्या. त्यानंतरच प्रवासास सुरुवात करा. गाडी चालवताना नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवा. चौकामध्ये घाटाचा रस्ता असेल, उताराचा, चढाचा, वळणाचा रस्ता असेल किंवा एखादे वाहन समोरून येत असेल, अशा वेळी ओव्हरटेक करू नका. वाहनाचा वेग हा नेहमी नियंत्रित असावा. पावसाळ्यामध्ये रस्तेही निसरडे होतात. अशा वेळी जर वाहनाचा वेग जास्त असेल तर अपघात होतात. पासिंग एवढाच माल तुमच्या गाडीमध्ये भरा. ओव्हरलोड वाहन म्हणजे अपघातास निमंत्रण. आणि तुमच्या गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे देखील गरजेचे आहे. काळा धूर म्हणजे केवळ वायू प्रदूषण नव्हे, तर त्यामुळे इंधन देखील ज्यादा लागते. 2 वाहनामध्ये सुरक्षित अंतर ठेवा. रात्रीच्या वेळी डिप्पर्स वापरा. प्रखर उजेडाचे लाईट्स वापरू नका. त्यामुळे समोरच्या वाहनास काही एक दिसत नाही आणि अपघात होतात. तुमची गाडी बंद पडल्याच्या नंतर गाडीच्या चाकाच्या मागे जर तुम्ही दगड ठेवलेले असतील तर तुमची गाडी दुरुस्त झाल्यानंतर ते दगड उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, कारण त्यामुळे अपघात होऊ शकतात. रात्रीच्या वेळी तुम्हाला झोप येत असेल तर अशा वेळी गाडी न चालवणेच योग्य. रात्री 12 ते सकाळी 5 या काळात तुम्ही गाडी चालूच नका, कारण ह्याच काळामध्ये जास्त अपघात होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नशापानी करून गाडी चालवू नका. त्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे खूप मोठे आहे. लक्षात ठेवा, तुमचं कुटुंब तुमची घरी वाट पाहत आहे. वाहतुकीचे नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.